सकाळी उठान मार्केटात गेलास तर मासे घेणाऱ्यांची आणि देणाऱ्यांची पण धावपळ असते. आज मी ताजी फडफडीत सुरमई घेतलं आहे. भागीदार बघलेलं आहे पण आयत्या वेळाक त्यांना नाही म्हटल्यान त्या गडबडीत ना तिनं ती प्लास्टिकच्या पिशवेत घातल्यान. तुम्ही म्हणतालाच प्लास्टिक बॅन केलं असं म्हणा होतास, पण ती सवय लागाक अजून जाते तो 15 दिवस. त्याच्यानंतर तिनं ती प्लास्टिकच्या पिशवेत घातल्यान मग मला तशीच आणूची लागली. डबो रिकामो घेऊन येलं आहे. त्याच्यानंतर ती स्वच्छ धुतलं आहे. त्याका मीठ, आगळ, आला लसूण पेस्ट, हळद आणि लाल तिखट लावलं. ताजी फडफडीत होती मालवणवालीकडे. सकाळी जर तुम्ही ना 9:30 नंतर गेलात तर मासे ताजे मिळतले. त्याच्या अगोदर गेलास तर ते कालचे असतात बर्फातले, ते विकतात. पहिले ते विकून काढतात आणि नंतर ताजे ताजे मासे बाहेर काढतात. आमका ती आता सवय असा ना, आठवड्याचे 4 वार आमच्याकडे मासे, मटण, चिकन असतात. त्यामुळे मार्केटातली आमका लोक ओळखतात की ह्यांका ताजाच देव गोया, नाही तर परत मासे घेऊन पाठी जाणाऱ्यातली आम्ही माणसं. एखादे वेळ जर शेळो दिले नी बासो खोटा सांगून, तर आम्ही मसाल्यासकट बाजारातून घरात घेऊन जातो. आणि दोनही मार्केटांच्या जवळच राहतो आम्ही, सरसकट बाजारातच राहतो म्हटलंच तरी चालत. त्यामुळे त्यांकाय माहीत आहे, त्यामुळे ती ताजेच मासे देतात. अप्रतिम चव होती या माशा. ताजो फडफडीत होतो मालवणवालेकडं. चुरचुरीत असो तळलं आणि बरोबर केलं डाळीची आमटी. असो मासो तळा खावा. आवडतलो तुमका? नाही आवडल्या चॅनल सबस्क्राईब.